मुंबईत एक मोठी बातमी समोर येते, आपण सविस्तर पाहूयात। केएम मध्ये 10 रुग्णांना कोरोना सदृश लक्षणं आढळून आलेली आहेत। इतर व्याधींसह कोरोनाची सुद्धा लक्षणं आढळून आलेली आहेत। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला होता। मृत रुग्णांवर कोरोना प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि मृत रुग्णांवर कोविड प्रोटोकॉल प्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळते। 8 जणांना सेवन हिल रुग्णालयामध्ये सध्या उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय, केएम मध्ये 10 रुग्णांना कोरोना सदृश लक्षणं आढळून आलेली आहेत। या सगळ्या संदर्भात हॉस्पिटल प्रशासनाची नेमकी काय सविस्तर माहिती आहे? ऋतुजा, आपण जर या सगळ्या संदर्भात बघितलं तर जवळपास 10 रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकल्या यासह कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आलेली आहेत। त्यांचा वारंवार ताप येणे, खोकला कमी न होणे अशा प्रकारची लक्षणं आढळून आली होती। यातले काही जणांच्या ज्या चाचण्या केल्या, या चाचण्यानुसार त्यांचे सकारात्मक चाचण्या देखील आल्या। मात्र खबरदारीचा पर्याय म्हणून रुग्णालय प्रशासनाकडनं ही सगळी माहिती गोपनीय ठेवली जात आहे आणि फक्त रुग्णांमध्ये कोविड सदृश्य लक्षणं आहे इतकंच सांगितलं जातंय। यासोबतच एकूण 10 रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळली होती। या 10 रुग्णांपैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यावरती जे अंत्यसंस्कार करण्यात आले ते कोविड प्रोटोकॉलनुसारच करण्यात आले। त्यांचे मृतदेह त्यांच्या परिवाराकडे हस्तांतरित करण्यात आले नव्हते। परिवाराला मृतदेह देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला होता। हे असं सगळं असताना एक गोष्ट प्रामुख्यानं निदर्शनास येते की कोरोना असेल किंवा कोरोना सदृश इतर कुठले आजार असेल, आता हे पुन्हा एकदा डोकं वर काढतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे आपण जर बघितलं तर जे उर्वरित 8 रुग्ण होते ज्यांच्यामध्ये कोरोना सदृश लक्षणाची तीव्रता अधिक होती, त्या रुग्णांना सेवन हिल हॉस्पिटल, अंधेरी पूर्वच्या सेवन हिल हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांना भरती करण्यात आलं आहे। सेवन हिल हॉस्पिटल हे पहिलं मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारं मोठं कोविड सेंटर होतं आणि त्याचमुळं त्यांना आयसोलेशन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल, या सगळ्यासाठी खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासन सांगतंय। मात्र याबाबतची अधिकृत माहिती आज दुपारच्या सुमारास काही वेळात आरोग्य विभागाची एक पत्रकार परिषद होईल किंवा त्यांची एक प्रसिद्धीपत्रक जाहीर होईल आणि या माध्यमातून सांगितलं जाईल। मात्र यासोबतच रुग्णालय प्रशासन नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन देखील करतंय। मात्र ही गोष्ट तितकीच आपली खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला सांगितले की केईएम रुग्णालयामध्ये 10 रुग्णांमध्ये जी कोविडची लक्षणं आढळून आली होती, 10 पैकी 2 मृत्यू झालेला आहे आणि 8 रुग्णांना आपण जर बघितलं तर आयसोलेशनसाठी केईएम सेवन हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे। त्यामुळं नागरिकांनी देखील खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण कोविडसारखे आजार पुन्हा डोकं वर काढताना आपल्याला बघायला मिळतंय। ऋतुजा, निश्चितच काही लक्षणं त्या सदृश आढळून आलेली आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये आता त्याचा फैलाव होतोय का अशी काहीशी भीती निर्माण होते। ज्या 8 जणांना सेवन हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, तिथली काही माहिती मिळते का? तिथल्या डॉक्टरांची किंवा रुग्णालय प्रशासनाने त्या संदर्भातली काही सविस्तर अपडेट दिली आहे? ऋतुजा, एकूणच आपण जर बघितलं तर कोविड यामुळं लोकांमध्ये एक घबराहट निर्माण होते, त्यासोबतच पॅनिक वातावरण निर्माण होते आणि यामुळं ही सगळी प्रक्रिया जी आहे ही रुग्णालय प्रशासन गोपनीयतेने हाताळत आहेत। मात्र केएम रुग्णालय असेल, सेवन हिल रुग्णालय असेल, या ठिकाणचे आपले जे विश्वसनीय सूत्र आहेत काही रुग्णालय प्रशासनातले। अक्षय, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात। ठाकरे गटाच्या नेत्या आणि तसंच माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, नमस्कार। एक थोडीशी चिंताजनक बातमी आहे, केएम मध्ये 10 रुग्णांना कोरोना सदृश लक्षणं आढळून आलेली आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इतर व्याधींसह कोरोनाची ज्यांना लक्षणं होती त्यामधील 2 जणांचा मृत्यू झालाय। काल आम्ही केईएम हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, परंतु सुट्टीचा सॅटर्डे संडे असल्यामुळे कोणीही भेटलं नाही आणि जे ऑन कॉल होते डॉक्टर, त्यांचा 2 तासानंतर फोन आला आम्हाला। तर आम्हाला जी माहिती मिळाली होती, इथे कोणालाही घाबरवण्याचा किंवा हे करण्याचं काम नाही, इथे मुंबईकरांना अलर्ट करणं की अशाही रुग्ण आता मोठ्या प्रमाणात मिळत आहेत। म्हणजे काही रुग्ण किडनी म्हणून ऍडमिट झाले, पण त्यांची नंतरची लक्षणं सगळी कोविडची आली। जे ऍडमिट झाले आणि जे डेथ झाले ते पहिलं किडनी डेथ वगैरे असं म्हणूनच त्यांना दिलं, पण जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तो कोविड आहे म्हटल्यानंतर ह्या हॉस्पिटलच्या लोकांनी घेऊन नातेवाईकांना बॉडी न देता ती डिस्पोज करून टाकली आपणच। म्हणजे जो
आपला पॅन्डेमिक रूल आहे त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. आताही 9 पेशंट आहेत आणि ते पेशंट सेव्हन हिलला ऍडमिट केले आहेत. सेव्हन हिल मध्ये 2 पेशंटची थोडीशी कंडिशन अधिक खराब आहे. बाकीचे 7 आहेत ते बऱ्यापैकी स्टेबल आहेत. डॉक्टर स्वतः रुद्र कुंभार त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि एकंदर महापालिकेच्या माध्यमातून कंट्रोल करण्याचं काम बरोबर चाललंय. पण जो अवेअरनेस लोकांना द्यायला पाहिजे किंवा ती प्रेस नोट काढली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. कारण केईएम काय सायन किंवा नायर ही हॉस्पिटल महापालिकेच्या एका जत्रेप्रमाणे फुललेली असतात आणि जर आपल्याला या गोष्टीवर कळूनही आपण त्याची जी लक्षणं दिसल्यानंतर जी काळजी घेतो, मग त्याची RT-PCR करतो, त्यांना थोडस त्यांची चौकशा करतो, या सगळ्या गोष्टी बघणं आता खरं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलंय संपूर्ण त्या चीनचं असेल, चायना असेल किंवा तुमचं मॉरिशस वगैरे जे आहेत शहरं मोठी, तिथे हाहाकार माजलाय, सगळं झालंय. त्यामुळे आपलं भारत देश, आपला महाराष्ट्र, आपली मुंबई सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने आमचं जे महापालिकेचं वैद्यकीय कक्ष जे डिपार्टमेंट आहे ते काय करतं किंवा त्यांना काय माहिती आहे. आणि आम्ही त्यांना तेच सांगितलं की आपण एकमेकांवर कुरघोड्या करायला नाही आलो, इथे कुरघोड्या नाही. आपण तुम्ही आणि आम्ही लोकांमध्ये असतो. आपण लोकांना अलर्ट मोडवर नेऊ, त्यांना काळजी घ्यायला सांगू. शक्यतो आपण त्यांना मास्क वगैरे पुन्हा वापरायला सांगू जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाता वगैरे. या बेसिक गोष्टी आपण पाळायला हव्या असं मला वाटतं. म्हणून आम्ही अजय चौधरी आज आमदार होते बरोबर, स्वतः अनिल कोकीड होते, पोंगडे होते, मी होती, बरेच शाखा प्रमुख आमच्या बरोबर होते. जे लोकांमध्ये जातोय त्यांनी त्या गोष्टी लोकांना सांगायला पाहिजे. ही लपवून ठेवण्याची गोष्ट नाही. किशोरीताई, ज्याचा उल्लेख आपण करताय तोच खरा मुद्दा आहे. रुग्णालयानं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. माहिती लपवली जाते का, नेमकं काय म्हणायचं? नाही, आता एकंदर जे HOD आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलचे, त्यांनी ही माहितीची एक प्रेस नोट काढून दिली पाहिजे की आहेत म्हणून. आणि मग आहेत तर काय केलं पाहिजे, मग ती राज्य सरकारला पण दिली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती बातमी गेलीच पाहिजे. त्यांच्या असलेल्या डिपार्टमेंटनी आणि आमच्या महापालिकेच्या जे आरोग्याचे हेल्थचे डिपार्टमेंट आहेत त्या सर्वांनी थोडस आजूबाजूच्या देशांमध्ये चाललंय म्हणून अलर्टनेस असावा. इतर कामांपेक्षा ह्या कामात जास्त लक्ष असावं. किशोरीताई, आपण या सगळ्या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला काही विचारणा केली, आपण काही जाब विचारला या सगळ्या संदर्भात? आधी आम्हाला खरी बातमी द्यायलाच तयार नव्हते. हे 100% काय त्यांच्यावर कोणाचा दबाव काय आम्हाला माहिती नाही. परंतु जसं आम्हाला आमच्या हातातच पेशंटची लिस्ट होती आणि ते कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट सहित होती, आम्ही त्यांना ते मग नाकारता आलं नाही आणि ते नाकारू शकले नाही. आणि आम्ही त्यांना तोही विश्वास दिला की इथे आम्ही तुमच्यावर कुरघोडी करण्यासाठी अजिबात आलेलं नाही किंवा इथे राज्य सरकारवर किंवा केंद्र अशी कुरघोडी करायची नाही. इथे मुंबईच्या माध्यमातून मुंबईच्या लोकांच्या जीवाशी खेळलं नाही पाहिजे, जीवनाशी त्यांना सुरक्षित केलं पाहिजे. त्यांना माहिती दिली पाहिजे, घाबरून नाही सोडायचं, पण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि काही बेसिक जे आपण खबरदारी घेतो ती घ्यायला त्यांना भाग पडलं पाहिजे. अगदी या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद. आणि अक्षय, आपणही या सगळ्या संदर्भात अपडेट दिलेले आहे त्यासाठी धन्यवाद.